नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. वळूयाच्या बातमीपत्राकडे. नाशिक कनाशिया बसला नांदुरी अभोना या मार्गावर आज दुपारी 12:30 वाजता अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते. त्याबाबत सविस्तर वृत्त असो की नाशिकहून अभोना कनाशीच्या दिशेने निघालेली एसटी बस क्रमांक MH14BT 4529 या कळवण आगारच्या बसला नांदुरी अभोना मार्गावरील कातळगाव फाटा नजीक अभोना दिशेकडून नांदुरीकडे जात असलेली दुचाकी भरधाव वेगाने आपल्या बाजूला येत असल्याचं बस चालक पाटील यांच्या लक्षात येतात. त्याने एसटी बस थोडी साईडला घेतात. पावसामुळे साईड पट्ट्या ढासळल्याने बसचा तोल एका साईडला गेला, परंतु बस चालक पाटील व वाहक बागुल यांनी वेळीच प्रसंगावधान दाखवत बसमधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळलाय. या अपघातात कोणालाही हानी झाली नसून सर्व प्रवाशांना कळवण आगारातून दुसरी एसटी बस बोलावून मार्गस्थ करण्यात आलाय. या बसमध्ये एकूण 75 प्रवासी असल्याचं सांगण्यात आलंय. या अपघात स्थळी येणाऱ्या वाहन चालकांची काही प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. या अपघातग्रस्त बसला क्रेनच्या साहाय्याने काढण्याचे काम अद्याप चालू आहे. या अपघात स्थळी स्थानिक नागरिक रवींद्र भुसारे यांनी मोलाचे सहकार्य केलंय. अभोना तांदुरी रस्त्यावर चिंचवार येथे काही ठिकाणी पावसामुळे दरड कोसळून मलबा साचलाय. तो मलबा तात्काळ काढण्यात यावा, जेणेकरून या मार्गावर होणारे अपघात टाळता येईल अशी मागणी वाहनधारकांकडून होते. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी तुषार बर्डे, सप्तशृंगीगड, वणी. अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा एस मराठी न्यूज.